नमस्कार. पुण्यातून एक धक्कादायक आणि सध्या चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. लग्नाच्या आनंदात झालेल्या एका कुटुंबावर अवघ्या तिसऱ्याच दिवशी तणावाचं सावट पसरलं आहे. नुकतच विवाहबंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यामध्ये गंभीर मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पारंपरिक पद्धतीने आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर सुरुवातीचे 2 दिवस सर्व काही सुरळीत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिसऱ्याच दिवशी पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. नववधूने काही वैयक्तिक कारणास्तव पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये संभ्रम आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला हा प्रश्न घरगुती पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ मंडळींनी समेट घडवून आणण्यासाठी चर्चा केल्या. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमागचं नेमकं कारण काय, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार विवाहापूर्वी काही गोष्टी स्पष्ट न झाल्यामुळे गैरसमज निर्माण झाले असावेत. तर काहींच्या मते नववधूवर मानसिक दबाव होता का, याचाही तपास केला जात आहे. अधिकृतरित्या मात्र कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते विवाह हा केवळ 2 व्यक्तींचा नव्हे तर 2 कुटुंबांचा संबंध असतो. अशा नात्यात संवादाचा अभाव, अपेक्षा आणि वास्तव यातील तफावत, तसेच मानसिक तयारीचा अभाव यामुळे सुरुवातीलाच तणाव निर्माण होऊ शकतो. विवाहपूर्व समुपदेशन आणि स्पष्ट संवाद यांना आजच्या काळात अधिक महत्त्व दिलं जात असल्याचंही तज्ज्ञ सांगतात. या प्रकरणामुळे समाजात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण नववधूच्या निर्णयाचा आदर करण्याची गरज व्यक्त करत आहेत, तर काही जण लग्नानंतर अशा प्रकारचा वाद निर्माण होणं दुर्दैवी असल्याचं म्हणत आहेत. सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा रंगताना दिसत आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिल्यास विवाहानंतर कोणत्याही प्रकारचा संबंध हा दोघांच्या संमतीवर आधारित असावा, असं कायद्यात स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर चौकशी आणि समुपदेशनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलीस आणि संबंधित यंत्रणा प्रकरणाची चौकशी करत आहेत. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकृत निवेदन आल्यानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. विवाहापूर्वी अपेक्षा, आरोग्यविषयक माहिती, मानसिक तयारी आणि परस्पर समजूत याबाबत खुलेपणाने संवाद होणं किती आवश्यक आहे. अशा घटना टाळण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन, परस्पर आदर आणि स्पष्ट संवाद या गोष्टींना प्राधान्य देणं आजच्या काळाची गरज असल्याचं जाणकारांचे मत आहे. या प्रकरणाबाबत पुढील अपडेट मिळताच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू.